नमस्कार। हमारे और आंध्र प्रदेश की मैं रेसिपी बनाती हूँ इडली और सांभर। एक बार टेस्ट करो। ऑनलाइन ही टेस्ट करना सब। सबको ऑनलाइन का टेस्ट करते हैं। ठीक है, तो आज हम इस ब्लॉग में ये दीदी आंध्र प्रदेश साइड की है, तो इनके साइड इडली और सांभर की रेसिपी अगले ब्लॉग में बनाएंगे। इस ब्लॉग में हमने इडली की रेसिपी बताई है, तो इसको देखिए और बहुत सारा प्यार दीजिए। बाय। सगळ्यात आधी आपण तांदूळ भिजवून घ्यायचे। तर हे बॉइल्ड राईस आहे, इडलीचे तांदूळसुद्धा तुम्ही म्हणू शकता। ते 2 ग्लास घ्यायचे, मेजरमेंट मी सांगतो तुम्हाला। आणि हे राशनचे तांदूळ आहेत, हे 1.5 ग्लास घ्यायचे। आता त्याच तांदळामध्ये थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे। त्यानंतर उडदाची डाळ 1.5 ग्लास घ्यायची, ती सेपरेट भिजवायची। 1 ग्लास पूरा 3 टाइम्स वॉश करते हैं पानी। त्यानंतर डाळ, तांदूळ आणि पोहे सगळं 3 वेळा धुवून घ्यायचं। आणि पोह्यामध्ये फक्त आपलं प्यायचं पाणी घालायचं, डाळीमध्ये तांदळामध्ये तुम्ही नॉर्मल आपलं घालू शकता पाणी। आणि हे पूर्ण रात्रभर ठेवून द्यायचं। आणि हे बॅटर आपण सगळं पिसून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि रात्रभर ठेवून द्यायचं। सगळं वेगवेगळं पिसायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय सकाळी असं काहीसं बॅटर तयार होईल। आणि त्यामध्ये मग खायचा सोडा आणि थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं पाणी वतून ते सोडा ॲक्टिवेट करायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। तर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये। इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्या इडलीच्या पात्रांना असं तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने। फक्त 15 मिनिट गॅसवर हाय फ्लेमवर ठेवायचं आणि अशा पद्धतीने ह्या आपल्या इडल्या तयार होऊन जातील। तर इकडे सांबार पण रेडी आहे। तर अशा पद्धतीने ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत। फक्त 15 मिनिटच ठेवलं होतं त्यांनी हाय फ्लेमवर। आणि काढताना पहिला त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि अशा पद्धतीने ते काढून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुललेल्या आणि एकदम असं स्पंजी झाल्या होत्या। हे माझी मच्छी दिली सॉफ्ट झाल्या। तर नाश्ता आम्हाला सुद्धा मिळाला, त्या दीदीने आमच्याकडे पण पाठवला होता। तर खूप छान झाल्या होत्या इडल्या। तुम्ही पण एकदा नक्की रेसिपी ट्राय करा, त्यांच्याकडे अशा खूप छान बनतात। आता मी नेक्स्टमध्ये सांबारची पण रेसिपी टाकेन। तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा। काळजी घ्या सगळे, बाय।